हाय, कशा आहात? चला, आज आहे ना भिजवलेले मूग होते मोड आलेले, तर आता ह्याचा मी बनवणार आहे चाट. तर चला लागूयात तयारीला. चला, आता हा मूग मी इथे बॉइल्ड करायला ठेवले. हा मूग आता आपला उकडून झालाय आणि आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचंय. हे काढून झाल्यावर मग आपल्याला थोडा थोडा मूग दुसऱ्या भांड्यात घेऊन आपण त्याचं चाट बनवायचंय. कटिंग करून ठेवलेलं सामान आहे कांदा, पनीर, टोमॅटो आणि काकडी आणि थोडंसं त्याला लागणार आहे मला ओलं तिखट, चाट मसाला, का परत अशी म्हणजे चटणीच अशी डाळ जी मिळते ती घालणार आहे. शेव आहे बारीक. आता बनवायला सुरुवात करूया. थोडे-थोडे मूग घ्यायचे. त्याच्यामध्ये लागेल तसं-तसं सगळे जिन्नस थोडे-थोडे घालायचे. कांदा, टोमॅटो, काकडी, त्याच्यामध्ये ओलं तिखट घालायचं थोडंसं आणि चाट मसाला, थोडीशी आपल्याला लागेल काळी मिरी पावडर आणि त्याच्यावर लिंबू पिळायचं थोडंसं छान. म्हणजे एक चटपटीतपणा, आंबट, तिखट, गोड असं सगळं म्हणजे छान टेस्ट येईल त्याला. थोडंसं मीठ घालायचंय आणि आता हे सगळं आपण चालवून घेतोय. त्याच्यात अजून जर लागलं तर आपल्याला घालता येईल कांदा, टोमॅटो. टोमॅटो घालते, कांदा घालते, काकडी आणि जी मी तिखट मसाल्यावाली डाळ होती ती त्याच्यात घालायची. दाताखाली आली की छान लागते. पनीर कटिंग करून ठेवलं तर पनीर घालायचंय आणि डिश सर्व्ह करायची. वरती मस्तपैकी बारीक शेव घालायची आहे आणि अशी झटपट झाली आपली चटपटीत चाट तयार झाला मूग. चला, आता हा मी टेस्ट करून बघते. मस्त झालेला आहे. खूपच टेस्टी बनलाय. चला, आता तुम्ही पण बघा असा करून. तुम्हाला आवडला की नाही आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.